नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण एक मस्त अशी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे बेसनची पोळी। खरं तर बेसनची पोळी खूप सोपी आहे बनवण्यासाठी आणि प्रत्येकालाच येते, पण काय आहे ना, प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। आज मी तुम्हाला माझी पद्धत कशी आहे ते शेअर करणार आहे आणि तुम्ही कसं बनवता हे देखील कमेंट करून नक्की सांगा। तर एकदम मऊ लुसलुशीत अशा बेसनच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत। तुम्ही सॉस सोबत देखील खाऊ शकता किंवा छोट्याशा भुकेसाठी एक उत्तम पर्याय आहे। तर पहा, त्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चिमूटभर कोथिंबीर घ्यायची आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायचा आणि त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घ्यायचं आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं। तुम्ही याच्यामध्ये तीळ देखील ॲड करू शकता। हिरव्या मिरचीचा बनवून घेतलेला ठेचा ॲड करायचा आहे। मिक्सरच्या भांड्याला ठेचा चिकटलेला होता, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आता पिठामध्ये थोडं पाणी ॲड करून छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं। मिश्रण जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही, व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं। थोडंच पाणी ॲड करायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी व्यवस्थित तयार होते। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं बेसनच्या पोळीसाठी मिश्रण तयार करून घ्यायचं। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता गॅसवरती तवा गरम करून घेतला, गरम तव्यामध्ये तेल ॲड करायचं। तेल तव्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। आता तेलावरती एक साधारण 4 चमचे तयार केलेलं मिश्रण ॲड करायचं। मिश्रण व्यवस्थित असं पसरून घ्यायचं। एक पातळ पोळी तयार करून घ्यायची, एकदम गोलाकार। एखाद्या मिनिटानंतर पोळी पलटून घ्यायची, कडेने तेल सोडायचं आहे। पहा, मीडियम गॅसवरती 3-4 वेळा पलटी करून खमंग आणि खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे। आता तुम्हाला मी दुसरी पोळी तयार करून दाखवते। तेल ॲड करायचं। आता तेल पसरायची गरज नाही, कारण तव्याला ऑलरेडी तेल आहे। मिश्रण ॲड करून पसरून घ्यायचं आहे एकदम गोलाकार असं, आणि मस्त अशी दुसरी पोळी देखील तयार करून घ्यायची आहे। काय आहे ना, कधी सकाळची भाजी शिल्लक असेल आणि थोडीशी भाजी बनवायची आहे, तर भाकरी करून झाल्यानंतर तव्यामध्ये तुम्ही पटकन अशा पद्धतीने बेसनच्या पोळ्या तयार करून घेऊ शकता। कुणाला अशाच खायला आवडतात, माझ्या शौर्याला सॉससोबत खायला आवडतात आणि आम्हाला भाकरी किंवा चपातीसोबत खायला आवडतात। तर तुम्हाला कशा पद्धतीने आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा। मस्त अशा बेसनच्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूयात मस्त अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत। चला तर मग मस्त अशी बेसनची पोळी आता फस्त करूयात। धन्यवाद।